शेतकऱ्यांनो, सध्या तुमच्या शेतामध्ये असलेल्या कांद्यांची किंमत काय हो? बरं सोडा, शेतात राहिला नसेल, कांदा काढला असेल, व्यापाऱ्यांपुढे मांडला असेल ना, कसा किलो दिला हो? गोणी सोडा, मी किलोनी भाव विचारते. 2 ते 3 रुपये किलो. लोकसभा निवडणुकांवेळी कांद्याचा भाव 30 रुपये किलो होता. तरी सुद्धा सत्ताधारी, विरोधक, निवडून येणारे उमेदवार, आमदार, खासदार सगळे कांद्याचा भाव करत होते. आता 3 रुपये, 4 रुपये, 9 रुपये, 10 रुपये किलोने कांदा गेला, तेव्हा हे पुढारी लोक झोपले होते का? आज बच्चू कडूंचं आंदोलन सुरू झाले. आज 5वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हे आंदोलन होतं. काही लोकांना प्रश्न पडायचा, ज्यांच्याकडे शेती नाहीये, की बागायतदार लोकांना कशाला हवी कर्जमाफी? त्यांचा कांदा, त्यांची फळबाग हीच कैक लाखांमध्ये जाते आणि लगेच येतात कर्जमाफीसाठी. पण कर्जमाफी फक्त बागायतदार आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठीचा विषय नाहीये. कर्जमाफी हा त्या शेतकऱ्यांसाठीचा विषय आहे ज्यांची खाली 1, 1.5, 2 एकर शेती आहे. काहींची कोरडवाहू आहे, काहींची बागायती आहे, पण त्यांचा पूर्णचा पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हाच शेतीवर चालतो. आता विचार करा, गेल्या 2 महिन्यांपासून जो हा अवकाळी पाऊस सुरू आहे, या अवकाळी पावसामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालंय. आणि आपल्या कृषी मंत्र्यांना प्रश्न केला की आमच्या या वाहून गेलेल्या शेताचे पंचनामे करा, या पिकाचे पंचनामे करा, तर आपले कृषी मंत्री काय म्हणतात? काय ढेकळाचे पंचनामे करायचे? उभ्या पिकाचेच पंचनामे होतील. म्हणजे पाऊस येणार आहे याचा अंदाज घेऊन 2 दिवस अगोदर ज्यांनी आपले पिकं काढली, त्या लोकांची पिकं वाहूनही गेली, त्याचे पंचनामेच होणार नाही का? कारण ते उभं पीक नाहीये. आता ज्या लोकांची मोठमोठी जे शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांच्याकडे त्यांची पीक साठवणुकीसाठी मोठमोठे शेड असतील, पण गोरगरिबांचं काय? अहो, त्यांना नीटनेटकं राहायला घरच नाहीये, तर ते त्यांच्या पिकांना नेमकी कुठे आणि कोणत्या शेडमध्ये ठेवतील? इतकीशीही दयामाया येत नाही का हो? अहो, तुमच्या सरकारमधील सध्याचे नेते, सध्याचे मंत्री कोट्यावधींच्या घोटाळ्यांमध्ये अडकलेत. ज्या प्रॉपर्टीची किंमत कैक कोटीत आहेत, ते तुमचे मंत्री कवडीमोल भावाने विकत घेतात. आणि जेव्हा शेतकऱ्यांचा पंचनामे पिकांचे करायची वेळ येते, तेव्हा तुम्ही त्यांचा भाव सांगतात. उभं पीक आहे का? या कॅटेगरीत बसतंय का? त्या कॅटेगरीत बसतंय का? बघावं लागेल, हा दुष्काळग्रस्त भाग आहे का? काय पंचनामे केले, विमे दिले, तर सगळ्याला कॅटेगरी मांडल्यात. हे फक्त शेतकऱ्यांसाठीच. बच्चू कडूंचं शेतकरी कर्जमाफीसाठी आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे. सरकारमधील किती मंत्री, किती आमदार त्यांना भेटायला गेलेत, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला गेलेत? नाही ना पोहोचलं का? बाजू अंगलट येणारे म्हणून का? उत्तर द्यायला काहीच नाहीये म्हणून? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा महायुती सरकारच्या प्रसिद्धी पत्रकातला, जाहीरनाम्यातला विषय होता. लाडक्या बहिणींचे 1500चे 2100 रुपये करू, हे तुमच्याच मंत्र्यांचे, तुमच्याच नेत्यांचे विधान होती. पुढे जाऊन तुम्ही काय म्हटले? नाही बॉस, सगळ्यांचं सोंग आणता येतं, पैशांचं सोंग कसं आणणार? अजित पवारांचे हे शब्द. निवडून येण्यासाठी 2100 रुपये देऊ हे सांगणं सोपं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा तुमच्याच जाहीरनाम्यातला विषय होता. इथे आम्हाला सरकारची तिजोरी खिळखिळी झालीये, आम्ही कर्जमाफी कुठून करणार? हेही सरकारमधीलच नेत्यांचे, मंत्र्यांचे वक्तव्य. यामध्ये फसली गेली ती आपले भोळे भाबडे लोक. शेतकऱ्यांना वाटलं होईल आपली कर्जमाफी. मी पुन्हा सांगते, शेतकरी कर्जमाफीचा विषय हा ठराविक शेतकऱ्यांचा नाहीच आहे. पण मी काही शेतकऱ्यांची परिस्थिती माझ्या डोळ्यात देखत बघितली आहे, की ज्यांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते शेतीवर चालतं. मुलांच्या शाळेच्या फीज, मुलीच्या शाळेच्या फीज, मुलीचं लग्न करायचं असेल, घरातील नातवंड असतील, घरातील प्रत्येकाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेती हाच माध्यम आहे. आणि ते त्यांचे कष्ट 100% करतात ना हो. कधी निसर्ग साथ देत नाही,
तर कधी सरकार साथ देत नाही. निसर्गाने चांगली साथ दिली, चांगल्या फळबागा, चांगल्या शेतामध्ये नंदनवर फुललं, तर हे सरकार त्याच पिकाची, त्याच वस्तूची किंमत कवडी मोल करतं आणि 2 आणि 3 रुपयांनी कांदा विकावा लागतो. गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला की टोमॅटोचा पूर्ण जे आहे तो छोटा हत्ती भरून टोमॅटो घेऊन आले. व्यापारी म्हटले नाही, तुम्ही लेट झाले, आता तुमचा माल आम्ही घेऊ शकत नाही. त्याने आहे तसा तो मार्केट समिती पुढे तो टोमॅटो जो आहे तो टाकून दिला. अहो किती तळतळाट घेणार आहे या शेतकऱ्यांचा. महाराष्ट्र हे राज्य शेतकऱ्यांचं आहे. जगाचा पोशिंदा आहे शेतकरी. पण नाही, बोलणार कोण? आज बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मी हा विषय घेतला असा भाग नाही. पण शेतकरी कर्जमाफीवरती जर एखादा राजकीय पक्षामध्ये असलेला नेता ज्यावेळी उपोषण करतो, त्यावेळी त्या आंदोलनाकडे, त्या उपोषणाकडे बघण्याचे वेगवेगळे अँगल तयार होतात. हा ह्या पक्षाचा आहे का, त्याला हा पाठिंबा देतोय म्हणजे हा त्याच्या वरदहस्तानी आहे, त्याच्या मागे पवार आहे, त्याच्या मागे ठाकरे, त्याच्या मागे करविता धनी दुसरा कुणीतरी. मूळ मागणी सोडूनच देतात तुम्ही. मूळ मागणी आहे शेतकरी कर्जमाफी. मग या माफीसाठी, कर्जमाफीसाठी आंदोलन करणारा, उपोषण करणारा कोण आहे सोडून द्या. फक्त ती जी मागणी आहे ती जर रास्त आहे, तर उभ्या महाराष्ट्राने, उभ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याने या व्यक्तीच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि तरच शेतकऱ्यांना तुमचं भलं होऊ शकतं. मी एकटीने आवाज उठवून किंवा आणखी 4 लोकांनी आवाज उठवून काहीच होणार नाही. एकजूट लागते आणि तीच एकजूट आहे ती क्रांती घडवू शकते. त्यामुळे एकजुटीने उभे राहा. शेतकऱ्यांना तुम्ही ठरवलं तर काहीही होऊ शकतं. अख्खं जग हे तुम्ही पिकवलेल्या पिकांवर चालतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. आज माझा या विषयाला पाठिंबा आहे, या मागणीला पाठिंबा आहे. तुम्हालाही पाठिंबा द्यायचा असेल तर हा व्हिडिओ होता होईल तितक्या शेतकऱ्यांना शेअर करा. जय महाराष्ट्र.